नमस्कार मित्रांनो, मी शंकर नरहरी देशमुख. प्रेरणेचा सागर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. ही केशर आंब्याची बाग आहे. तर प्रत्येक वर्षी आपण जर कल्टार दिलं तर प्रत्येक वर्षी आपल्याला आंबा मिळेल. आता भरपूर उत्पादन जर घ्यायचं म्हणलं तर आंब्याला खतं वगैरे तर द्यावीच लागणार आहेत. खतं नाही दिली तर तुम्हाला नक्कीच आंबा मोहर निघणार नाही किंवा त्याचे भूक नाही भागली तर खोकली झाडं होतीलच. पण शेतकरी मित्रांनो, तुम्हाला दरवर्षी जर उत्पादन पाहिजे असेलच तर आंब्याला दरवर्षी कल्टार देणे आणि त्याची जी झालेली झीज आहे ती भरून काढणे. झाडं लवकर म्हातारी झाली तर चालते, कारण आपण पुन्हा लावू. आधी कोट्यावधी रुपये त्यांच्याकडून घेऊ आणि नंतर दुसरी बाग लावू. पण कल्टारच्या बाबतीत जर कोणी शेतकरी भेट असेल, बाग कमी ताकद होते किंवा जाते मरते, तर त्याला म्हणावा असा इफेक्ट मिळणार नाही. भीतीमुळे त्याचं आयुष्य पुढं जाईल आणि पाहिजे तसा या निसर्गातला जी मजा आहे ती घेता येणार नाही. कारण का उत्पादन आलं तर तुमच्याकडे पैसा येईल, पैसा आला तर मजा येईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कल्टारवर होता. आपण कल्टार देतो, कल्टारमुळं झाडाची ताकद कमी होते ही बरोबर आहे. पण त्याची ताकद आणण्यासाठी तुम्ही शेणखतं वापरा, रासायनिक खतं वापरा आणि ती जी ताकद झालेली जी भरून घ्या ना. तर नक्कीच मला वाटतं हे तुम्हाला कल्टारविषयी लक्षात आलं असेल. किती सुंदर बघा मोहर आला आहे. ही फक्त कल्टारची किमया आहे, फक्त आणि फक्त कल्टारची किमया आहे. आणि नक्कीच याच्यामुळं आपले पैसे होणार आहेत. थँक्यू. आजचा विषय एवढाच होता, इथेच थांबू. तुम्हाला जर काय प्रश्न विचारायचा असेल तर माझा नंबर आहे 96 23 25 38 73.